आजच्या लेक्चरमध्ये आपण फिजिकल केमिस्ट्रीमधला युनिट नंबर 4 जो आहे सरफेस केमिस्ट्री त्याचे काही क्वेश्चन बघणार आहोत. ओके, तर पहिलाच क्वेश्चन इथे दिला आहे, डिस्टिंग्विश बिटवीन फिजिकल ॲडझॉर्प्शन अँड केमिकल ॲडझॉर्प्शन. सो फिजिकल ॲडझॉर्प्शन आणि केमिकल ॲडझॉर्प्शनला तुम्हाला इथं डिस्टिंग्विश करायचं आहे. ओके, तर मी या पद्धतीने फिजिकल ॲडझॉर्प्शन आणि केमिकल ॲडझॉर्प्शन लिहून घेतले. सो फिजिकल ॲडझॉर्प्शनमध्ये पहिला पॉईंट काय येतो, इट इन्व्हॉल्व्स इंटर मॉलिक्युलर वॉन्डर वॉल फोर्सेस. Second point A, heat of adsorption is generally less than 40 kilojoule per mole. It is a reversible. It is not specific. Activated energy is low. It is a fast process. Adsorption is appreciable at a low temperature and high pressure. ओके, आणि सेम वे जर आपण केमिकल ॲडझॉर्प्शनला बघायला गेलो, सो एक्झॅक्टली याचं काय दिले बघा, इट इन्व्हॉल्व केमिकल फोर्सेस ब्रॅकेटमध्ये ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन ॲडझॉर्बेट अँड ॲडझॉर्बंट. सेकंड वन, हीट ऑफ ॲडझॉर्प्शन जनरली व्हॅरीज इन बिटवीन 40 to 400 किलोजूल. ओके, पहिल्या ह्याच्यामध्ये फक्त 40 किलोजूल होतं फिजिकल ॲडझॉर्प्शनमध्ये, इथं 40 किलोजूल टू 400 किलोजूलपर्यंत पण एनर्जी राहू शकते. नेक्स्ट वन, इट इज अ नॉट रिव्हर्सिबल. इट इज अ ऑप्टन स्पेसिफिक. इट इज युजली अ स्लो प्रोसेस. High activation energy is involved. And last point is its favor at a higher temperature. Decrease of pressure does not cause adsorption. ओके, सो सिम्पल असा क्वेश्चन 5 मार्कांसाठी विचारण्यात आला होता. फिजिकल ॲडझॉर्प्शन आणि केमिकल ॲडझॉर्प्शन यामधला फरक स्पष्ट करा. ओके, तर आपण इथं रफली बोलू शकतो की 5 पॉईंट जर तुम्ही प्रत्येक याचं लिहिले तरीही तुम्हाला इथं 5 मार्क भेटू शकतात. ओके, सेकंड क्वेश्चन काय होतं बघा, व्हॉट इज द इमल्शन, हाऊ दे आर क्लासिफाईड. इमल्शन काय आणि त्याला तुम्ही कशा पद्धतीने क्लासिफाईड करू शकता. ओके, तर इथे सर्वात पहिले आपण इमल्शन काय दिलं बघा, अँड इमल्शन इज अ कोलायडल डिस्पर्शन इन विच बोथ द डिस्पर्स फेस अँड द डिस्पर्स मीडियम आर इमिसिबल लिक्विड. ओके, तर ही डेफिनेशन तुम्हाला 1 मार्क इथं होऊन जाईल आणि जे एक्झाम्पल इथं तुम्ही लिहिणार आहेत त्याला 2 मार्क 2 मार्क असा 5 मार्काचा हा क्वेश्चन होता. ओके, हाव आर दे क्लासिफाईड. ओके, तर हे 2 टाईपमध्ये क्लासिफाय आपण करू शकतो याला, OW अँड W. ओके, ऑइल इन वॉटर अँड वॉटर इन ऑइल. ओके, O/W लिहिले याचा अर्थ काय, ऑइल इन वॉटर, आणि W/O लिहिले याचा अर्थ काय, वॉटर इन ऑइल. ओके, सो बघा, वॉटर in oil W-O emulsion means that the dispersed phase is the water and the dispersion medium is an oil. Okay, oil is called the continuous phase and the water is a discontinuous phase. Butter and the cold cream are the 2 common example of this type. These are the oily to the touch are called as a oily emulsion. ओके, मग याला काय बोलणार आपण, ऑइली इमल्शन असं बोलणार. ओके, मग दुसरं टाईप काय सांगितलं होतं, ऑन द अदर हँड अँड ऑइल इन वॉटर or water in oil emulsion means that the dispersion phase is an oil and the dispersion medium is a water. Water is a continuous phase and oil the discontinuous phase. Milk, varnishing cream etc. are the example. ओके, एकदम असा सिम्पल क्वेश्चन असा विचारलेला हा, इथं तुम्हाला 5 मार्क इझिली भेटणार. ओके, नेक्स्ट वन काय दिलं बघा, राईट अ शॉर्ट नोट ऑन अ इलेक्ट्रोफोरेसिस ऑफ अ सॉल्ट. ओके, एक शॉर्ट नोट लिहायची तुम्हाला इलेक्ट्रोफोरेसिस ऑफ सॉल्टवर. ओके, मग सिम्पल इथे जी डायग्राम दिलेली आहे ती इथं मी दाखवलेली बघा, इलेक्ट्रोलाइट सोल आणि इलेक्ट्रोफोरेटिक ॲपरेटस आहे. हे जे काय दिलेलं आहे आपल्याला त्याला काय बोलणार, इलेक्ट्रोफोरेटिक ॲपरेटस बोलणार. आपण काय बोलणार याला, इलेक्ट्रोफोरेटिक ॲपरेटस बोलणार. ओके, मग इथं काय सांगितलं बघा, द मायग्रेशन ऑफ अ इलेक्ट्रिकली चार्ज कोलायडर पार्टिकल अंडर अँड अप्लाइड इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोफोरेसिस. ओके, सर्वात पहिले तुम्ही इलेक्ट्रोफोरेसिसची डेफिनेशन लिहून टाकली, और इलेक्ट्रोफोरेटिक इफेक्ट. ओके, येस, त्यानंतर बघा हे सर्व त्यानंतर आहे जे डायग्राम दिली आहे ती ड्रॉ करायची आणि त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहायचं आहे. बघा आता तर हे डायग्राममधून देणार आहेत आपण. द ॲपरेटस कन्सिस्ट ऑफ अ यू ट्यूब प्रोव्हाइडेड विथ अ स्टॉप कॉक अँड अ फनेल फिटेड fitting tube also provided with a stop cock which is attached to the back of the U-tube. A solution of some suitable electrolyte of the lower density than the sole is first placed in the tube. ओके, म्हणजे जी लोअर डेन्सिटी आहे ते सोल्युशन पहिले प्लेस करायचं आहे आपल्याला त्या ट्यूबमध्ये. येस, देन
The soul is then introduced through the funnel so that the electrolyte is dispersed upward and the sharp boundaries are produced in the two arms. ओके, शार्प बाउंड्रीज या पद्धतीने आपल्याला दिसेल. ओके, यस. पुढे काय दिलं बघा, अ सुटेबल व्होल्टेज इज देन अप्लाइड बाय मीन्स ऑफ अ प्लॅटिनम इलेक्ट्रोड. आपल्याला सुटेबल व्होल्टेज जे आहे ते तिथं अप्लाइड करायचं आहे. यस. त्यानंतर पुढे काय दिलं आहे, व्हेन द कोलायडर पार्टिकल पॉझिटिव्हली चार्ज इट इज ऑब्झर्व दॅट द लेवल ऑफ द सोल फॉल ग्रॅज्युअली ॲट द पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉड. ओके, म्हणजे जिथं पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉड असेल तिकडं जी लेवल जी होते ते काय होईल, फॉल म्हणजे काय, कमी कमी होत जाईल. ओके, देन पुढे काय सांगितलं बघा, gradually at the positive electrode. This is an indication of the movement of the colloidal particle. ओके, याचा अर्थ काय, colloidal particle ची movement होते towards the negative electrode. Similarly, in the particle are negatively charged, our reverse phenomenon takes place if the electrophoresis is allowed to proceed until the appropriate electrode is reached. The soul particle will be discharged and precipitate. ओके, म्हणजे सोल पार्टिकल जे होतील ते काय होणार, डिस्चार्ज होतील आणि त्याचा प्रेसिपिटेट फॉर्म होणार. ओके, इट इज to be expected that there should be a connection between the velocity of the colloidal particle undergoing electrophoresis and the zeta potential acting at this surface. By treating the double layer as a simple electrical capacitor, zeta potential can be given by, तर इथं zeta potential ची व्हॅल्यू तुम्हाला द्यायची, zeta is equal to eta mu d epsilon 0. ओके, मग इथे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. व्हेअर म्यू इज द इलेक्ट्रोफोरेटिक मोबिलिटी ऑफ द पार्टिकल, एटा अँड द डी आर द व्हेलोसिटीज अँड द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट रिस्पेक्टिवली ऑफ द डिस्पर्शन मीडियम. एटा जे आहे ते विस्कॉसिटी इन किलोग्राम पर मीटर पर सेकंड आणि म्यू इज द मीटर पर सेकंड. ओके, तर या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. ओके, तर हे झालं आपलं इलेक्ट्रोफोरेसिस काय असतं ते. ओके, मग नेक्स्ट जो पॉईंट दिला आहे, नेक्स्ट जो क्वेश्चन दिला आहे तो काय दिला आहे बघा, गिव्ह ॲप्लिकेशन ऑफ द सर्फॅक्टन. सर्फॅक्टनचे ॲप्लिकेशन इथं तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, सो इथं ॲप्लिकेशन त्यांनी आपण डिस्कस करूया बघा. ॲज अ डिटर्जंट म्हणून याचा वापर करत असताना लॉन्ड्री डिटर्जंट typically consist of a ionic and an anionic surfactant which act as a detergent to remove the dirt from the cloth, perfume, phosphorus, which makes clothes appear whiter, and for powder, anti-caking agent to prevent the powder becoming the one large lump in the presence of moisture. ओके, याचा अर्थ काय बघा, तर हे जे डिटर्जंट आहेत त्यामध्ये यांनी सांगितलं आहे सुरुवातीला की लॉन्ड्री डिटर्जंटमध्ये काय काय कशासाठी आपण यूज करतो ते. ओके, त्या रिमूव्ह करण्यासाठी जो काय डट त्यामध्ये आहे तो आपण रिमूव्ह करण्यासाठीला वापरतो. यामध्ये एक अँटी केकिंग एजंट वापरलं जातं. ओके, त्याच्यामुळे काय होतं, एक लार्ज लंप काय त्याचा पावडरचा तो बनत नाही. ओके, फॉर अ लिक्विड डिटर्जंट, मग लिक्विड डिटर्जंटसाठी पण दिले बघा, द बल्क ऑफ द प्रोडक्ट इज द वॉटर. बायोलॉजिकल लॉन्ड्री डिटर्जंट कंटेन एन्झाईम विच ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट टू क्लीन द डट ऑफ द लॉन्ड्री. ओके, मग त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे, लॉरी सारसोनिट इज अ स्ट्रॉंग bactericide and it used in a toothpaste and dry shampoos for carpet and upholstery. ओके, पुढे काय सांगितलं बघा, अल्किल फिनॉल नॉन आयनिक डिटर्जंट आर द मेन इंग्रेडियंट्स फॉर द डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल डिटर्जंट्स, ॲसिड सोल्युशन फॉर अ मेटल क्लिनिंग डिटर्जंट फॉर अ डेअरी प्लांट्स, ॲग्रोकेमिकल इमल्शन अँड एक्सेट्रा. ओके, तर हे पहिलं डिटर्जंटचं यूज काय आहे ते आपण बघितला. सेकंड वन दिलं आहे इन फूड इंडस्ट्री. मग फूड इंडस्ट्रीमध्ये याचा वापर कशा पद्धतीने केला जातो. ओके, सो पहिले काय सांगितलं आहे, दे आर मेनली यूज ॲज अ इमल्सिफायर इन द फूड फॉर्म्युलेशन अँड समटाईम ॲज दी फॅट सबस्टिट्युएंट्स. ओके, फॅट सबस्टिट्युएंट पण याला वापर केला जातो. एमल्सिफायर्स आर द ॲडिटिव्ह दॅट अलाउज द नॉर्मल इमिसिबल लिक्विड सच ॲज अ वॉटर इन ऑइल टू फॉर्म अ स्टेबल मिक्सचर. ओके, हे इमिसिबल आहेत ना दोघं, वॉटर आणि ऑइल, तर यांचं एक स्टेबल मिक्सचर बनवण्यासाठी आपल्याला इमल्सिफायर्सचा काय करायला लागतो, वापर करावा लागतो. ओके, नाही तर काय होऊन जाईल, हे आपल्याला माहिती आहे, वॉटर आणि ऑइल याला आपण जर मिक्स केलं तर ऑइल जे आहे, जे जर त्याची डेन्सिटी कमी असेल तर ते वरती ऑइल राहून जाईल आणि खाली वॉटर राहून जाईल. ओके, तर हे एकदम मिक्स झाले पाहिजे म्हणजे यामध्ये काय वापरलं जातं, इमल्सिफायर वापरले जातात. ओके, येस. आता पुढे काय सांगितलं बघा, फंक्शन्स अँड ॲप्लिकेशन ऑफ अ फूड इमल्सिफायर. काय काय सांगितलं आहे, अँटी स्टेलिंग बेकरी प्रोडक्टसाठी वापरलं जातं. इमल्सिफिकेशन मार्गिनेट, क्रीमी सलाड, ड्रेसिंग, कॉफी, व्हाईटनर्स, फ्रोझन डेसर्टसाठी वापरलं जातं. फोमिंग केक्स आणि आईस्क्रीमसाठी वापरलं जातं. त्यानंतर इम्प्रूव्ह पोलरायझिबिलिटी, त्यामध्ये चॉकलेट्स आणि इन्सिंग दिलेले. मॉडिफाईंग टेक्स्चर, त्यामध्ये ब्रेड्स केक दिलेला आहे. त्यानंतर सॉल्युबलायझिंगमध्ये कलर अँड फ्लेवर सिस्टीम दिलेलं आहे. ओके, आणि शेवटचं दिलेलं आहे विटिंग, त्यामध्ये ड्रिंक मिक्सचर
अँड इन्स्टंट ब्रेकफास्ट यामध्ये याचा वापर केला जातो. ओके. तिसरा जो पॉईंट दिला आहे इन अ पेस्टिसाईड फॉर्म्युलेशन, पेस्टिसाईड बनवण्यासाठी. तर काय सांगितलं तर बघा, पेस्टिसाईड, हार्बिसाइड्स, फंगिसाइड्स अँड द इन्सेक्टिसाईड प्रेज आर यूज फॉर द प्रोटेक्शन ऑफ द क्रॉप्स. ओके. तर या सर्वांचा उपयोग आपण क्रॉपच्या प्रोटेक्शनसाठी करत असतो. कोलाइड्स अँड द इंटरफेस सायन्स प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द केस ऑफ अ स्प्रेड प्रोडक्ट. ओके. तर हे एकदम व्हेरी असा इम्पॉर्टंट रोल यांचा असतो. कोणाचा? सर्फॅक्टंटचा. ओके. प्रे ड्रॉपलेट इम्पॅक्ट द लिप सरफेस फॉर्मिंग अ थिन लेअर अँड इंटर द लिप स्ट्रक्चर अँड किल्स द पेस्ट. ओके. म्हणजे बघा काय करतं हे, इन शॉर्टमध्ये त्या पूर्ण पाण्यामध्ये जातं आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर पानं जे असतं, पान लीफ त्यामध्ये पूर्ण जातं आणि त्याला किलला काय करतो, त्या इन्सेक्टला किल करतो. ओके. तर हे एक आपलं एक आन्सर इथं कंप्लीट झालं. ओके. तर हे झालं आपलं सर्फॅक्टंट काय असतात ते. ओके. येस. गिव्ह द ॲप्लिकेशन ऑफ सर्फॅक्टंट. सर्फॅक्टंटचे हे आपण ॲप्लिकेशन दिले. एकदम सिम्पल असा क्वेश्चन होता, थेरोटिकल पूर्ण क्वेश्चन आहे. ओके. त्यानंतर पुढचा दिले, डिस्कस द ओरिजिन ऑफ अ चार्ज ऑन अ कोलायडर पार्टिकल ड्यू टू द इफेक्ट ऑफ डिस्पर्शन मीडियम. डिस्पर्शन मीडियममुळे काय काय इफेक्ट होतो ते इथं यांनी विचारलेलं आहे कोलायडर पार्टिकलवर. ओके. सो आपण इथं एक एक्झाम्पल आहे ते बघूया. तर इथं काय दिलं बघा, इवन थ्रू अ कोलायडर आर द टू फेज सिस्टीम दे आर क्वाईट स्टेबल. डिस्पर्स फेज रिमेन सस्पेंडेड इन द डिस्पर्शन मीडियम विदाउट ग्रोविंग इन साईज. ओके. ते सस्पेन्शन फॉर्ममध्ये असतं, त्याची साईज काय ग्रो होत नाही. अँड प्रेसिपिटेशन. ओके. द रिमार्केबल सॉल्युबिलिटी ऑफ अ कोलाइड इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अ स्मॉल क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट. स्मॉल क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट ज्यांच्या प्रेझेन्समुळे ते तिथं घडून येतं इन द मीडियम अँड द प्रेझेन्स ऑफ अ चार्ज ऑन द सर्फेस ऑफ द कोलायडर पार्टिकल. इट इज ॲन एक्सपेरिमेंटल फॅक्ट दॅट व्हेन हायड्रोफोबिक सॉल्ट. ओके. हायड्रोफोबिकचा अर्थ काय होतो बघा, जिथं पण तुम्हाला फोबिक शब्द दिसतील ना त्याला आपण बोलणार की हेटिंग. येस. टू हेट म्हणजे काय, टू लाईकच्या अपोजिट टू हेट. फिलिक म्हणजे टू लाईक असतं आणि फोबिक म्हणजे टू हेट असतं. ओके. सो हायड्रोफोबिक सोल म्हणजे जे पण पाण्याला हेट करतात, म्हणजे पाण्यासोबत त्यांची रिॲक्शन होत नाही किंवा चांगल्या पद्धतीने ते रिॲक्ट होऊ शकत नाही, त्याला आपण हायड्रोफोबिक सोल बोलणार. दिस प्लेस इज अन इलेक्ट्रिक फील्ड. ऑल द कोलायडर पार्टिकल मायग्रेट टुवर्ड वन of the electrode, showing thereby that they are all charged alike. Okay. It is due to a like charges that the colloidal particle repels each other and refuse to grow in the size. However, if due to the some reason colloidal particle lose their charges, they no longer remain stable under this condition. The particle come closer and grow in size. The gravitational force take care of its precipitation or coagulation फ्रॉम द डिस्पर्शन मीडियम. ओके. तर हे डिस्पर्शन मीडियमच्या संदर्भात आपल्याला सर्व माहिती इथं दिलेली आहे. तर पुढे काय सांगितले यांनी, डिसोसिएशन ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युलचं डिसोसिएशन कशा पद्धतीने होणार आहे ते. ओके. तर काय सांगितलं बघा, द चार्ज ऑन द कोलायडर पार्टिकल कॅन बी जनरेटेड बाय द डिसोसिएशन ऑफ मॉलिक्यूल सोप विच आर द सोडियम सॉल्ट ऑफ अ लॉंग चेन फॅटी ॲसिड डिसोसिएट इन द सोल्युशन गिविंग राईज टू द आयन. The anions of the acid then come closer due to the van der Waals forces existing between the hydrocarbon chain to form a association collide to a negative charge. This can be represented as follows. ओके. म्हणजे याची रिॲक्शन त्यांना आपल्याला दिलेली आहे. कशा पद्धतीने रिॲक्शन बघा, CnH2n+1 COONA. मग आपल्याला यांनी काय दिलं, CnH2n+1 COO- प्लस Na+ दिलं आहे. COO- दिलं आहे प्लस Na+ दिलं आहे. देन XCN इथं होता आपण सध्या XCnH2n+1 COO-, it gives CnH2n+1 COO- X association collide. ओके. सो पुढे काय सांगितलं बघा, कॉम्प्लेक्स प्रोटीन मॉलिक्यूल ऑल्सो एक्वायर चार्ज ड्यू टू द डिसोसिएशन डिपेंडिंग अपॉन द pH ऑफ द एक्वायर्स सोल्युशन. ओके. पुढे काय सांगितलं बघा, दे मे बी चार्ज पॉझिटिव्हली ऑर निगेटिव्हली इन ॲसिड सोल्युशन. दे एक्वायर अ पॉझिटिव्ह चार्ज अँड इन अ बेसिक सोल्युशन दे एक्वायर अ निगेटिव्ह चार्ज. ओके. ॲसिड याच्यामध्ये ते पॉझिटिव्ह चार्ज एक्वायर करणार आणि बेसिक याच्यामध्ये ते काय करणार, निगेटिव्ह चार्ज एक्वायर करणार. ओके. येस. रिप्रेझेंटिंग द प्रोटीन मॉलिक्यूल बाय NH2COOH द डिसोसिएशन रिॲक्शन आर. काय इथं या पद्धतीने त्यांच्या डिसोसिएशन रिॲक्शन्स दिलेल्या आहेत. काय बघा, NH2COOH + H + Q NH3 + XCOOH
NH2X COOH plus OH minus give NH2X COO minus plus H2. These sols are a lyophilic or a hydrophilic in nature. ओके, आता हायड्रोफिलिक म्हणजे पाण्याशी ते लाईक करणं. ओके, फिलिक शब्द आला म्हणजे काय, ते लाईक करणं. ओके, तर ह्या पद्धतीने इथं हा जो युनिट होता यातले काही 5 क्वेश्चन आपण ते एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, तर आता या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. ओके.